अगं नाही मला काय नको आहे, तू जा वरती जा. हा कुसुमची गप्पा मार. आणि सायली काही लागलं तर मी आहेस ना, मी करून देईन त्यांना. तुम्ही जा ना. हो तुम्ही जा. चल सायली. चला सायली. ये. माझ्या मनात सतत मधुवंचाच विचार असतो ग. आता दिवाळीला तुमच्या आग्रहाखातर ते थांबले, कारण त्यांना डोळे भरून तुझं हे संसार सुख बघायचं होतं. पण त्यांना कुठे माहितीये तुझा हा सगळा संसार खोटा आहे. सुनताई आता तो खरा होणार आहे. अगं आम्ही तर मधुभाऊ बाहेर येण्याचीच वाट बघत होतो ना. आणि तू बघतेस मी यांना माझ्या मनातलं सांगण्यासाठी किती वेगवेगळे प्रयत्न करतेय, पण त्याचा शून्य उपयोग होतोय. सायली, मी एका शास्त्रज्ञाबद्दल वाचलं होतं. म्हणजे त्याने त्याच्या मांजरीसाठी भिंतीत एक मोठं दार बनवलं होतं आणि त्याच मांजरीच्या पिल्लासाठी तिथेच छोटं दार बनवलं. म्हणजे अतिशय हुशार असणारा माणूस सुद्धा इतका मठ्ठ असू शकतो. तसं आहे तुझ्या अर्जुन सरांचं. अगं गाडी पुढेच सरकत नाहीये. तुमची गाडी का पुढे सरकत नाहीये त्याला फक्त कारण तू आहेस. अरे दुसरीतले मुलं सुद्धा इतकं बावळटासारखं वागत नाही जितकं तू वागतोयस. तुला कळतंय का अर्जुन? मी ना इतकी वर्ष बघत होतो की प्रेम आंधळं असतं. तुझ्याकडे बघून मला कळतंय की ते मुक्क पण असतं. तुझी जी दाखवे बसली ना ती उघड आणि सायली बहिणीकडे जा आणि तिला सांग आय लव्ह यू. जर बोलता येत नसेल ना मेसेज कर, व्हॉइस नोट पाठव, ईमेल पाठव, नाही एखाद्या कबुतरासोबत पत्र पाठव, पण बोल. सांग कुठला ऑप्शन सिलेक्ट करतोयस. काय चाललंय तुझं? काही बोललास का तू? नाही कुठे काय? ओके ओठांचा व्यायाम करतोय मी इथे बसून. ग्रेट फॅन्टास्टिक गो अहेड. काय एवढं महत्वाचं ऐकतोस तू? एक नवीन लव्ह सॉंग आला. फॅन्टास्टिक. तू ऐकशील? ऐक. चालू दे बसून. सायली वहिनी काय करायचं ना ते तू तुझंच बघ आता. कारण हा तुझा निरुपयोगी नवरा आहे ना, हा आयुष्यभर दुसऱ्यांची लव्ह सॉंग ऐकत राहील, पण त्याचं स्वतःचं लव्ह सॉंग तुला कधी गाऊन दाखवेल असं मला वाटत नाही. चल दे मस्त चल दे. नाही माझी खात्री आहे तू तुझ्या मनातली गोष्ट अर्जुन सरांना सांगणारच नाहीयेस. तू त्यांना गाऊन काय दाखवशील, नाचून काय दाखवशील, त्यांच्यासाठी पदार्थ काय बनवशील. अगं जग कुठे चाललंय, तुम्ही हे काय करताय? कुसुमताई आपल्याला ज्या जागी पोहोचायचंय तिथे पोहोचण्याची एवढी घाई कशाला? प्रवासाची गंमत नाही का घ्यायची? कुसुमताई हे बघ, मला आता जे वाटतंय ना ते खूप सुखद आहे. अगं ते असं शब्दात नाही सांगता येणार मला, पण मला हे जग खूप छान वाटतंय. कारण ह्या जगात माझे अर्जुन सर ते जेव्हा माझ्याकडे बघतात ना तेव्हा एकीकडे लाजेने चूर व्हायला होतं, एकीकडे असं वाटतं की एकमेकांपासून नजर कधी काढूनच येऊ नये. याचं काय करू मी तुझं? अरे बंद कर. आणि जाऊन तुझ्या हक्काच्या बायकोला प्रपोज कर. नाहीतर मी जो माझा साईड बिझनेस उघडून ठेवलाय ना लोकांना सल्ले देण्याचा, मला माझं हे सल्ला केंद्र बंद करता येईल. ते माझा जो मूळ व्यवसाय ना वकिली त्याच्याकडे मला वळता येईल रे. अरे अर्जुन मी तुला लास्ट ऑप्शन देतोय. उद्या तुझा आणि सायली बहिणीचा वाढदिवस आहे. जर त्या दिवशी तू स्वतः जाऊन सायली बहिणीला सांगितलं नाहीस की तुझं तिच्यावर प्रेम आहे, तर मी सांगणार. मी सायली बहिणीला जाऊन सांगेन की सायली बहिणी हा तुमच्या प्रेमात पडलाय. त्यांच्या प्रेमात पडलाय. हॅलो माईक टेस्ट म्हणतो ते माझी चूक. ऐकत बस, गाणी ऐकत बस. ठीक आहे देवा, या दोघांना अक्कल कशी द्यायची ना ते तूच बघ रे बाबा. कठीण आहे कठीण. चल द्या चांगलं मस्त चाललंय. चल द्या. वा शाबास, असाच प्रवास चालू राहू दे. पण इच्छित स्थळी पोहोचणार कधी? 80व्या वर्षी? ते काय नाही. हे बघ उद्या मी उद्याचा मुहूर्त काढते. उद्याच्या उद्या तू त्यांना सांगून टाक उद्या तुमच्या दोघांचाही वाढदिवस आहे. हाच चांगला दिवस आहे. सायली काय बोलते मी? काय देवी आई तू या दोघांना अक्कल दे ग. अगं काय चाललंय, मी काय बडबडते, तू काय करतेस? कळलं का? हे तुम्हाला कुठे घेऊन आलं सर? ज्वेलरी शॉप? मला ना तुझं काही कळतच नाही. म्हणजे मी तुला काहीतरी महत्वाचं सांगत असतो तेव्हा तुझे कान बंद असतात आणि आता तू असं काहीतरी करतोस जेव्हा तुझं तोंड बंद असतं. मला तुझं नक्की काय चाललंय रे? आता तू तुझं तोंड बंद कर, मी आलोच.
मी बघितलेला कॅफे खरं तर खूप छान आहे. म्हणजे मला प्रेम व्यक्त करण्यासाठी जसं वातावरण हवं तसंच वातावरण होतं तिथे. पण गर्दी असली तर नाही, आता विचार करून चालणार नाही. मी आता फोनच करते त्यांना. हा हॅलो, मी सायली सुभेदार बोलतेय. मला तुमच्या कॅफेमध्ये एक टेबल बुक करायचं आहे. हो हो, म्हणजे आमचा खास दिवस आहे तो, त्यामुळे सगळी रचना वगैरे मला तशा प्रकारे हवी आहे. हे जमू शकेल ना? हो हो, मी तुम्हाला तारीख आणि वेळ मेसेज करून कळवते. हां हो, यात नाही बदल नाही होणार आता काही यात. बरं, ठेवते. हे बघ डायमंड कशी आहे? हिऱ्याची अंगठी? तू आता हिऱ्याची अंगठी घ्यायला गेलो होतो सायली वहिनीसाठी? तुझ्यासाठी दे, जातो तुला. नो थँक्स. ही अंगठी तू सायली वहिनीला देऊ शकलास ना तरी मला फार आनंद होईल. एक मिनिट, अशी अंगठी प्रपोज करताना दिली सर म्हणजे? होई शपथ, अर्जुन सुभेदार, फायनली तुम्ही धीर गोळा केलाय. तू फायनली सायली वहिनीला प्रपोज करणार आहेस? क्या बात आहे, वा वा. येस, आज फायनली मी त्यांना द 3 गोल्डन वर्ड सांगेन. माझ्या मिसेस सायली. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, हे शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहिले आणि घडून येते, घडले घडले शब्दांच्या पलीकडले. शब्दांशिवाय बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता शब्द वापरून बोलण्याची वेळ आली. आणि जसजसा हा क्षण जवळ येत चाललाय ना, तसं मग आणखीनच कासावीस व्हायला लागले. किती छान भावना आहे ना ही. आणि जेव्हा अर्जुन सरांना माझ्या मनातलं सांगेन त्यानंतर तर हे जग आणखीन सुंदर होणार आहे. मधुभाऊ, येऊ का? उद्याच्या दिवशी मला माझी सावू मिळाली, पण ती तिच्या जन्मदात्यांपासून कायमची दूर झाली. हा दिवस तिच्यासाठी नेहमीच कठीण असतो. तिला काही त्रास व्हायला लागलाय ते वर जाऊन विचारायला हवं. मधुभाऊ, येऊ का? अरे या ना या. अहो प्रतापराव, स्वतःच्याच घरात कसली परवानगी मागताय? मधुभाऊ, हे घर जरी माझं असलं ना तरी ही खोली सध्या तुम्हाला दिलेली आहे, त्यामुळे तुमची परवानगी तर घ्यायलाच हवी. ही माझी नाही हो, पाहुण्यांची खोली. आणि पाहुण्यांकडे कधीही परवानगी मागायची नसते. घ्या आता, पाहुण्यांना काम सांगायचं नसतं. आली का पंचायत? मग काय, आता हे सायलीचे बाबा आहेत म्हणून आपण हक्काने यांना काम सांगायला आलो, पण हे तर पाहुणे निघाले. राहू दे, चल आपण. नाही, तुमचा मुद्दा माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. मी पाहुणा नाही, मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. बस हक्काने काम सांगा, तुमचं काम झालंच म्हणून. सायली आणि अर्जुनचा वाढदिवस आहे ना, तो आम्हाला सेलिब्रेट करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला त्यांचे काही फोटो हवेत. तुम्ही फक्त एक काम करा, सायलीकडे जाऊन तेवढे फोटो आम्हाला आणून द्या. मी का म्हणतो, तुम्ही स्वतःच का नाही मागत ते फोटो? नाही ते आम्ही मागितले असते, पण काय वहिनीला ना पटकन संशय आम्ही काहीतरी सेलिब्रेशन प्लॅन करतोय आणि थोडंसं सरप्राईज झालं तर अजून मजा येईल. बरोबर आहे. नाही, मी हे काम आनंदाने करणार. काय त्यानिमित्ताने सायली आणि जावई बापूंच्या आठवणीत मला बघता येईल. मी काम करणार, मी आत्ताच जाऊन तिला भेटतो. ग्रेट. आपण काम करूया, माझ्या लॅपटॉपवर सगळे व्हिडिओ शोधूया आणि वहिनीचे फोटोज मिळाले की ते सगळे मिळून मी एक छान असा एक व्हिडिओ एडिट करतो. चालेल, चला मग तिघे कामाला लागू. कामावर मोहिमेवर निघाल. साऊ, मधुभाऊ, अहो तुम्ही हाक मारायची ना मला. एवढ्या पायऱ्या चढून वर कशाला आलात? दम लागला ना तुम्हाला? बसा आधी इथे. काही नाही ग, तुझ्या या मोठ्या महालात एखाद्या माणसाने हाक मारली ना तर ती मधल्यामध्ये विरून जाईल आणि माझ्या शरीराला थोडीशी हालचाल हवी ना. मग मनात विचार आला की चला आपण जरा आपल्या साऊ बाळतेची बरी आहे ना हे पाहण्यासाठी स्वतःवर राखवा की काय. बरी आहे का म्हणजे? उद्याचा दिवस थोडा त्रासाचा जातो ना तुला. हे बघ, तुला इथे जर त्रास होत नसेल तर बरंच आहे की. बरी आहे मी आता मधुभाऊ. उत्तम, छान, चांगलेच आहे. हे बघ, उद्याचा दिवस झाला की मी इथून निघायचं म्हणतो. काका काकू लहान मुलं इथे आल्यापासून एकदा दोनदाच भेटलोय, त्यांच्याकडे जायला हवं ना. मी परत निघण्याचा विषय काढलात ना मधुभाऊ. आता काय करू मी? त्यांचे रोज फोन येतात, विचारत असतात आश्रमात केव्हा येणार. आणि आपली कुसुम ती म्हणते तुम्ही तिच्याच घरी राहावं. आता मी काय करू सांग? मी सांगू, तुम्ही इथेच राहा माझ्याजवळ. हे बघ, हे तुझं घर, इथली माणसं खूप मोठ्या मानाची आहेत, पण गैरफायदा घेतल्यासारखा वाटतो ना. मी काम करेन ना, मी इथल्या आठवणी घेऊन जाईन. आता परवाच्या दिवशी अश्विनीने फोटो काढले, ते फोटो घेऊन जाईन. झालंच तर तू तुझे आणि जावई बापूंचे फोटो ते घेऊन जाईन मी. आणि आजवर तुझ्या लग्नाचे फोटो मी पाहिलेच नाही.
काढलेत ना ग ते? काढलेत ना, चैतन्य भाऊजींनी काढलेत. अरे वा, मला दाखवतेस? दाखवते. छान. हे बघा मधुकर, त्यात फक्त आमच्या लग्नाचे नाही हं. माझ्या कुटुंबाचे पण सगळे फोटोज आहेत. माझ्या हा बघा आणि हा पूर्ण आजींच्या वाढदिवसाचा फोटो आहे हं. पूर्ण आजींचा वाढदिवस म्हणजे ना अगदी सण असतो हा, सण. लोक खूप दुरून त्यांच्यासाठी भेटवस्तू पाठवत असतात अरे वा. आणि इतक्या पाठवतात की आम्ही रात्रभर भेटवस्तू उघडत बसतो आणि पूर्ण आजी झोपून जातात. आणि हा बघा मधुभाऊ, आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचा फोटो. कामाच्या नादात हे लग्नाचा वाढदिवसच विसरून गेले होते आणि मग आठवल्यावर इतकं त्यांना अपराधी वाटायला लागलं. मग आठवड्याभर मला सतत शुभेच्छा देत राहिले. आणि ह्यात ना कुठेतरी आमच्या मागच्या वाढदिवसाचा पण फोटो असेल. आईने खास माझ्यासाठी स्वतः केक बनवला होता. मला बाहेरचं आवडत नाही ना म्हणून. अरे मधु, तुम्ही इथे? काही नाही, तुमच्या बायकोशी गप्पा मारत होतो. आता निघतो. अरे नको, तुम्ही बसा आरामात निवांत गप्पा मारा. मी खाली जाऊन माझं काम करतो. नाही, नको नको, मी माझ्या खोलीत जातो. तुम्हा दोघांनाही निवांत असा वेळ मिळत नाही गप्पा मारायला. आणि तुमच्या गप्पात या म्हाताऱ्याची अडचण कशाला? मी हा घेऊन जाऊ का अल्बम? म्हणजे कसं मला निवांतपणे पाहता येईल. परत आणून देईन मी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Arjun Saili.